बिर्याणी हा एक असा विषय आहे जो खूप लोकांना अजूनही परफेक्ट जमत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 असे सिंपल इझी स्टेप्स दाखवणार आहे, जेणेकरून तुमची बिर्याणी जरी तुम्ही फर्स्ट टाइम बनवत असाल ना, तरी तुमची बिर्याणी एकदम रेस्टॉरंट स्टाईल परफेक्टच बनणार आहे. परफेक्ट चिकनचं मॅरिनेशन, परफेक्ट तांदूळ भिजवायची पद्धत, परफेक्ट चिकनला दम द्यायची पद्धत आणि परफेक्ट लेयरिंग याच्यामुळे तुमची चिकन दम बिर्याणी जी आहे त्याचा एक एक भात जो आहे तो एकदम सुट्टा सुट्टा होतो. व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पूर्ण बघा. सगळ्या स्टेप्स मी इथे खूप महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. अजिबात एकही स्टेप मिस करू नका. आणि हां, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आत्ताच करून घ्या, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. आणि हां, तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करू शकता. खूपच टेस्टी आणि कमी वेळामध्ये बनणारी ही कुकरची चिकन दम बिर्याणी कशी बनवली ती नक्कीच बघा. तर आजची आपली रेसिपी आहे चिकन दम बिर्याणी. सगळ्यात आधी आपल्याला चिकन जे आहे ते मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन तुम्हाला साफ 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी चवीपुरतं मीठ आणि 1 छोटा चम्मच हळद टाकलेली आहे. लाल तिखट टाकलेलं आहे 1 चम्मच. 1 चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेला आहे. आणि इथे 1 मोठा चम्मच चिकन बिर्याणी मसाला टाकलेला आहे. 1 हिरवी मिरची जी आहे ती मी अशी लांब लांब काप करून टाकलेली आहे. आणि धने पावडर टाकायची आहे 1 छोटा चम्मच. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. इथे 1 मोठा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आणि त्यानंतर इथे मी पुदिना जे आहे तो माझ्या नवऱ्याला पुदिन्याची पानं अशी टाकलेली आवडत नाही, त्यामुळे मी पुदिन्याची पेस्ट केलेली आहे. पुदिना मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून वाटायचं आहे आणि पुदिन्याची पेस्ट जी आहे ती तुमची रेडी होते. तर अर्धा लिंबू जे आहे ते मी इथे पिळून काढलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला चिकनसोबत मसाले मिक्स करायचं आहे. तर हे मॅरिनेशन जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हे मॅरिनेशन रात्रभरसुद्धा करून ठेवू शकता किंवा 1 तास आधी तरी तुम्हाला करून ठेवायचं आहे. आता इथे मी बिर्याणी एसेन्स घेतलेला आहे. मोजून इथे फक्त 2 थेंब तुम्हाला टाकायचे आहे. तर हा फ्लेवर जो आहे तो खूप स्ट्रॉंग असतो. तर बिर्याणी बनवताना हा फ्लेवर जो आहे तो खूप कॉमन असतो. आता हे सगळं मॅरिनेट आपल्याला करून ठेवायचं आहे. तर चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला हाताने. आता झाकून याला आपल्याला कमीत कमी 1 तास जे आहे ते ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता. तर आता ते तांदूळ जे आहे ते मी घेतलेले आहेत. 1 मोठा ग्लास तांदूळ घेतलेला आहे. तर तांदूळ जे आहेत ते तुम्हाला 1 तास आधी तरी भिजत ठेवायचे आहेत. 2-3 वेळा स्वच्छ धुवून तुम्हाला पूर्ण पाणी भरायचं आहे पातेल्यामध्ये आणि 1 तास तांदूळ तरी तुम्हाला भिजत ठेवायचे आहेत. आता तांदूळ जे आहेत ते आपले भिजत आहेत, तोपर्यंत आपलं मॅरिनेशन जे आहे ते आपण बघूया. तर 1 तासानंतर तुम्हाला हे उघडून बघायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी 2 मोठे चम्मच दही घातलेलं आहे. हे ताजा दही आहे. शक्यतो तुम्ही बिर्याणी बनवताना ताजा दहीचाच वापर करावा. तर 1 मूठ भरून चिरलेली कोथिंबीर मी यामध्ये टाकलेली आहे. आता एकदा चांगलं आपल्याला हाताने परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. दही जे आहे ते आपल्या मसाल्यासोबत आणि चिकनसोबत छान मिक्स झालं पाहिजे. तर आता हे 1 वेळ तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला या मॅरिनेशनला थोडंसं स्मोकी फ्लेवर द्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे 1 छोटीशी पेपर प्लेट ठेवलेली आहे. आणि आता त्यामध्ये कोळसा जो आहे तो जाळून तुम्हाला यामध्ये ठेवायचा आहे. आणि वरतून तेल किंवा तूप जे आहे ते 1 ते 2 थेंब सोडायचं आहे. आता हे पूर्ण आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर चांगला स्मोकी फ्लेवर येतो आपल्या बिर्याणीला याच्यामुळे. आता हे साईडला आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि अर्ध्या तासानंतर तुम्हाला हा कोळसा जो आहे तो काढून टाकायचा आहे. कमीत कमी अर्धा तास तरी तुम्हाला असं झाकून ठेवायचं आहे. आणि अर्धा तास नंतर हा कोळसा बाजूला काढून ठेवायचा आहे. आता आपलं चिकनचं मॅरिनेशन रेडी आहे. तांदूळ रेडी आहेत. आता आपल्याला चिकनला दम द्यायचा आहे.
आता इथे कुकरमध्ये मी ही बिर्याणी बनवणार आहे आज. तर 2 मोठे चम्मच तेल टाकलेलं आहे आणि 1 मोठा चम्मच घी टाकलेला आहे. घीमुळे छान फ्लेवर येतो. तर तुम्ही नोटीस केलं असेल की चिकनच्या मॅरिनेशनमध्ये मी बेरिस्ता जो आहे तो टाकला नाही. बेरिस्ता म्हणजे तळलेले कांदे जे असतात ते फ्राय करून टाकलेले असतात. तर ते न टाकल्यामुळे ही स्टेप जी आहे ती तुम्हाला इथे करायची आहे. तर तुम्ही टाकलं असेल तळलेले कांदे तर वेल अँड गुड. जर नसेल केली तर ही स्टेप नक्की करा. 1 मोठा कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो जो आहे तो आपल्याला इथे छान गुलाबीसर होईपर्यंत परतायचा आहे. आणि त्यानंतर 1 मिरची टाकलेली आहे मी. आता कांदा जो आहे तो तुम्हाला चांगला चॉकलेटी ब्राऊन करून घ्यायचा आहे. तर बिरिस्ता नाही टाकला आणि ही स्टेप केली तर सेम फ्लेवर आपला येतो बिर्याणीला. तर आता कांदा जो आहे तो आपला छान परतला गेला आहे आणि त्यानंतर मी इथे 1 मोठा टोमॅटो घातलेला आहे. तर कांदा टोमॅटो घातल्याच्या नंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे मी 1 मोठा चम्मच. तर आता चांगलं मिक्स करायचं आहे आणि आपले टोमॅटो जे आहेत ते छान मऊ होईपर्यंत इथे फ्राय करून घ्यायचं आहे. तर टोमॅटो जे आहेत ते आपले छान मऊ झाल्याच्या नंतर आपलं चिकनचं मॅरिनेशन जे आहे ते आपण करून ठेवलं होतं ते आपल्याला यात घालून घ्यायचं आहे. तर चिकनचं मॅरिनेशन टाकल्याच्या नंतर 1 ते 2 मिनटं तुम्हाला मीडियम गॅसवरती हे मिक्स करायचं आहे. तर इथे ही चिकनला दम द्यायची खूप चांगली पद्धत आहे आणि कुकरमध्ये आपण बनवत आहोत त्यामुळे आपली बिर्याणीसुद्धा लवकर बनते, टाईमही वाचतो आणि आपली बिर्याणीला त्याच टेस्टचा येतो. आता यात मी जे मॅरिनेशन केलं होतं त्यातच मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तेच पाणी मी इथे टाकलेलं आहे. आता एक वेळा छान मिक्स करायचं आहे आणि यात आता अजिबात पाणी नाही टाकायचं आहे. जेवढं आपण मॅरिनेशनचं उरलं होतं त्याच्यामध्ये जेवढं पाणी टाकलं थोडंसं तेवढंच पाण्यामध्ये आपल्याला हे चिकन जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे. मोजून इथे 2 शिट्ट्या तुम्हाला इथे काढायच्या आहेत. तर आता कुकरच्या 2 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण हे भिजलेले तांदूळ जे आहेत ते तांदूळ जे आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर आता इथे मी मोठी कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये मी पाणी टाकलेलं आहे पूर्ण भरून. मीठ टाकलेलं आहे 1 मोठा चम्मच आणि पाणी जे आहे ते एकदम उकळतं झालं पाहिजे. तर पाण्याला एक उकळी आली की त्यामध्ये मी लवंग टाकलेला आहे, दालचिनी टाकलेला आहे आणि काळी मिरी टाकलेला आहे. तर अर्धा लिंबू जो आहे तो इथे ह्यात पिळून टाकायचा आहे आणि पिळलेला लिंबूसुद्धा तुम्हाला यातच सोडायचा आहे. आता हे पाणी हे आहे बिर्याणीचं ते सुद्धा चांगलं फ्लेवरफुल असलं पाहिजे. आता यात भिजवलेला भात जो आहे तो शिजलेला तुम्हाला यात घालायचा आहे. तर आता मोजून 2 मिनटं मी इथे फास्ट गॅसवरती हे शिजवलेलं आहे तांदूळ आणि तांदूळ शिजलेला आहे. आता 80% तांदूळ आपला शिजलेला आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे. मोजून 2 मिनटंच तुम्हाला इथे तांदूळ जे आहेत ते हाय फ्लेमवरती शिजवायचे आहेत. आता चिकन जे आहे ते आपलं चांगलं दम झालं आहे तर त्यावरती आपल्याला आपले हे शिजवलेले तांदूळ जे आहेत ते यात टाकून घ्यायचे आहेत. आधी आपण 2 शिट्ट्या काढून चिकनला दम दिला होता. आता तांदूळ टाकायचा आहे आपल्याला यामध्ये. आपले जे शिजलेले मी थोडासा फूड कलर इथे ॲड केला आहे. जर तुम्ही लहान मुलांना देत असाल तर फूड कलर अवॉइड केला तरीही चालेल. इथे मी ऑरेंज कलर आणि हिरवा कलरचा फूड कलर जो आहे तो टाकलेला आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. बस आपल्याला एवढंच लेअरिंग करायचं आहे. तर जास्त फॅन्सी लेअरिंगसुद्धा नाही करायचं आहे. आणि आता झाकण लावून आता ही शिट्टी जी आहे ती एकच शिट्टी काढायची आहे. तुम्हाला मोजून 1 शिट्टी काढायची आहे आणि 1 शिट्टी झाल्यावरती लगेच कुकर तुम्हाला खोलायचा नाही आहे. कुकर जो आहे तो तसाच तुम्हाला बंद ठेवायचा आहे 10 मिनटं. आणि 10 मिनटानंतर तुम्ही जेव्हा खोलाल ना तेव्हा तुमच्या किचनमध्ये पूर्ण चिकन बिर्याणीचा जो सुगंध आहे तो पसरणार आहे. तर तुम्ही बघू शकता एकच शिट्टी घेतलेली आहे आपण शेवटची आणि त्यामध्येच आपला जो भात जो आहे तो चांगला शिजलेला आहे. चिकन आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता बिर्याणीचा आपला एक भात जो आहे तो एकदम सुट्टा सुट्टा झालेला आहे. तर अशा प्रकारे आपली ही बिर्याणी जी आहे ती आजची चिकन दम बिर्याणी रेसिपी आपली रेडी झालेली आहे.
तर तुम्ही बघू शकता किती अप्रतिम ही रेसिपी दिसत आहे. तर आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया. तर एका मोठ्या प्लेटमध्ये ही बिर्याणी जी आहे ती तुम्हाला काढायची आहे. तर ही बिर्याणी तुम्ही सलाडसोबत किंवा कोशिंबीरसोबतसुद्धा खाऊ शकता. तुम्ही ही बिर्याणी एकदा बनवून बघा. तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये आणि घरच्या बिर्याणीमध्ये काही फरक नाही कळणार. तर अशी रेस्टॉरंट स्टाईल बिर्याणी जी आहे, चिकन दम बिर्याणी आजची रेडी झालेली आहे. व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पूर्ण बघण्यासाठी खूप धन्यवाद. अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर थोडंसं मी इथे कोशिंबीर जी आहे ती बनवून ठेवलेली आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपली प्लेटिंग झालेली आहे. तर खूपच अप्रतिम ही बिर्याणी झाली होती. माझ्या नवऱ्याला ही बिर्याणीची रेसिपी खूपच आवडली. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. फर्स्ट टाईममध्येच तुमची बिर्याणी जी आहे ती खूपच परफेक्ट बनणार आहे. भेटूया पुढच्या अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा.